छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शत्रूच्या महिलांना कधी भीती वाटली नाही। आज एक समाज म्हणून तो महाराष्ट्राने कुठे नेऊन ठेवला आहे। आज माझ्याबरोबर एक छोटीशी घटना घडली। मी कटिंग करायला चाललो होतो आणि घरापासून एक 400-500 मीटर अंतर गेल्याच्या नंतर एक 8 वर्षाचा मुलगा आणि एक साधारणपणे 10-11 वर्षाची मुलगी रस्त्याच्या कडेला उभे होते। त्यांच्या हातामध्ये काठी होती। त्यांनी मला हात केला, मी थांबलो। त्या मुलाला विचारलं काय झालं। तो मुलगा म्हटला, पुढं कुत्रे येतं, आम्हाला तिथपर्यंत नेऊन सोडा। मी जसा थांबलो तसं ती 10-11 वर्षाची मुलगी माझ्यापासून लांब जाऊन उभा राहिली आणि तिच्या भावाला सांगायला लागली, का नको आपण दुसरं कोणाला तरी हात करू किंवा रिक्षावाल्यांना हात करून जाऊया। मी त्यांना काही बोललो नाही, मी तसाच उभा राहिलो। ते दोघं माझ्यापासून थोडेसे लांब गेले। त्यांनी रिक्षावाल्यांना येणाऱ्या जाणाऱ्यांना हात केला, कोणी थांबायला तयार नव्हतं। नंतर 2 मिनिटांनी न राहून मी तिला विचारलं, बाळा तुला वाचता येतं का? ती म्हटली हो अंकल। मग मी तिला सांगितलं का बाळा मी पोलीस आहे। आणि मग मी माझं मोबाईलमधून ID काढलं आणि तिला ते ID दाखवलं। तेव्हा तिचा विश्वास बसला आणि ते दोघं बहीण भाऊ माझ्या गाडीवर बसले। पुढे 500 मीटरपर्यंत मी त्यांना नेऊन सोडलं। घडलेली घटना एकदम छोटीशी आहे, पण हे खूप काही मोठं शिकवून गेली। ज्या महाराष्ट्रात शत्रूच्या महिलांना, स्त्रियांना कधी भीती वाटली नाही, आज त्या महाराष्ट्रात आमच्या 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष, 11 वर्षाच्या मुलींना भीतीच्या वातावरणात वावरायला लागतंय। आणि जर अशी परिस्थिती आमच्या महाराष्ट्र राज्याची असेल तर हे आमचा एक समाज म्हणून आम्ही इथे पूर्णपणे अपयशी आहे, पूर्णपणे फेल झालेलो आहे। आज त्या मुलीला जे शिकवलं ते चांगलं आहे, पण त्या मुलीला ते शिकवण्याची वेळ का आली। जर एका 10-11 वर्षाच्या मुलीला एक छोटीशी मदत करण्यासाठी तिला माझं पोलीसचं ID कार्ड मला दाखवावं लागत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती नाही आहे। जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आम्ही प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या डोक्यात पेरणार नाही, तोपर्यंत ह्या समाजामध्ये वावरणाऱ्या मुलींच्या मनातली भीती कमी होणार नाही। जोपर्यंत आम्ही हे शिकवणार नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या मुलींना हे शिकवावं लागेल की अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका, अनोळखी माणसांच्या सोबत जाऊ नका, अनोळखी व्यक्तींनी दिलेलं खाऊ नका। आणि जोपर्यंत आम्ही हे शिकवतोय तोपर्यंत आम्ही एक समाज म्हणून 100% अपयशी आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।